आपण जिल्हा परिषद गटात आत्ता सध्या आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत उमेदवार दयानंद शिंदे. मतदारांना काय आव्हान करणार आहेत? उद्याच्याला मतदान आहे. नमस्कार, मी दयानंद शिंदे, भारतीय जनता पार्टीचा काक्रंबा गटातील अधिकृत उमेदवार. मी सर्व काक्रंबा गटातील मतदार जनतेला नम्र आवाहन करतो की उद्या येणाऱ्या 7 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक नागरिकांनी आपला सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावावा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या गटाचा विकास करण्याच्या उद्देशानं आपल्या गटाला लागणाऱ्या सर्व सुखसुविधा कोणत्या माध्यमातून येतील अशाच व्यक्तीचा विचार करून आपण येणाऱ्या 7 तारखेला मतदान करावं एवढं नम्र आवाहन करतो. बरेचसे दिवस झाले युवा पिढीला कुठलं तिकीट मिळालं नाही. त्याच्यानंतर हा 15 ते 20 वर्षाच्या नंतर युवा पिढीला तुम्हाला तिकीट मिळाले. ह्या युवा पिढीचं तिकीट तुम्हाला मिळाल्यामुळं विकास काय काय करणार आहोत ह्या काक्रपासून 15 वर्ष झालं का विकास काय घडला नाही. त्याच्यानंतर तुम्ही निवड झाल्यावर विकास काय काय करणार आहोत? खऱ्या अर्थानं आपण बघितलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून पूर्ण आता भारतामध्ये नंबर 1ला आहे. ज्यामध्ये आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं होतं की मी भारतातल्या 1 लाख तरुणांना राजकीय क्षेत्रामध्ये आणणार आणि त्यांना नगरसेवक असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांना तिकीट देऊन जिंकून आणणार असं पूर्ण भारतामध्ये नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केलं होतं. कारण की यांचा उद्देश असा होता की युवकांनी राजकारणात यावं आणि जे काही या प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम दिलं पाहिजे, प्रत्येक युवकाला शिक्षण क्षेत्रात आणलं पाहिजे. जे काही माझ्या महिला बहिणी आहेत त्या, माझ्या वयाच्या ज्या काही ताई आहेत त्या, त्यांना शिक्षण प्रवाहात आणलं पाहिजे. माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि मी ज्या काही क्षेत्रातून आलोय, मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गेले 6-7 वर्ष झालं मी काम करतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मी 15 वर्ष समाजामध्ये काम करतोय. याच्या माध्यमातून माझा सगळ्यात जास्त जर भरकसा असेल तर शिक्षणावर असेल. माझ्या गटातला तरुण कसा तुळजापूरला शिक्षणासाठी येईल, तुळजापुरातून पुण्याला कसा शिक्षणात जाईल आणि पुण्यातून या भारताच्या बाहेर परदेशात कशा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी जाईल याच्यावर माझा सगळ्यात जास्त भर असेल. आणि महिलांना उद्योजक कसं बनवता येईल याच्यावर माझा सगळ्यात जास्त भर असेल. प्रामुख्याने गटात कुठल्या समस्या आढळल्या? लक्षात घ्या, हा काक्रंबा गट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात बरेचसे वर्ष होता. या ठिकाणी आपण ज्यावेळेस वडाच्या तांड्याकडे जातो, खरं तर तो वंचित भाग जो लमाण समाज आजही वंचित या काँग्रेसच्या सरकारामध्ये आजही लमाण समाज हा वंचित राहिला होता. परंतु आज मी ज्या ठिकाणी लमाण तांड्यावर जाऊन आलो त्यावेळेस मला जाणवलं की प्रामुख्याने तिथले रस्ते असतील, तिथे लाईट असतील, तिथे पाण्याची व्यवस्था असेल, ही करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. मी आज लमाण तांडा असेल किंवा हंगरगाव फाट्याला आपल्या ज्या असलेली बहुरूपी वस्त्या असेल त्या वस्तीला स्वतः भेट देऊन आलोय. आणि येणाऱ्या काळात ही जे काही छोट्या छोट्या वस्त्या आहेत, वाड्या आहेत, तांडे आहेत, ह्याच्यावर 100% रस्ते पोचतील, पाणी पोचतील, लाईट पोचेल यासाठी मी 100% शब्दबद्ध असेल, कटिबद्ध असेल. मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? एक लक्षात घेतलं पाहिजे की देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आपल्या तालुक्याला सगळ्यात जास्त कर्तव्यदक्ष आमदार म्हणून राणादादा पाटील हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत. पिका विमा स्पेशलिस्ट म्हणून हे राणादादा सगळीकडे प्रसिद्ध आहेत. तर राणादादाच्या माध्यमातून मी पूर्ण गटामध्ये विकास करणार आहे आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे असतील किंवा आपल्या इथले बोल बच्चन, ओमराजे निंबाळकर असतील, हे प्रत्येक वेळी त्यांच्या भाषणात सांगतात की माझे हात रिकामे आहेत, माझ्यापाशी तुम्हाला द्यायला काही सुद्धा नाही. त्यामुळं आता जनता विचार करणार आहे की सरकार केंद्रात भारताचं भाजपाचं आहे, महाराष्ट्रात भाजपाचा आहे आणि तालुक्याला आमदार भाजपाचा आहे. त्यामुळं जनताने ठरवलं आहे की आता जिल्हा परिषदेचा सदस्यत्व भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे, जेणेकरून विकास काम होण्यासाठी कुठेही अडथळा येणार नाही. आव्हान काय असणार आहे मतदारांना? सर्व मतदार राजांना माझं एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या 7 तारखेला कमळ्या चिन्ह पुढलं बटन दाबून मी दयानंद शिंदे, किसन देडे आणि वैभव मर्डे या तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावं एवढं नम्र विनंती. लाडकी बहीण योजनेचं काय बोलणार?